द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे बुंदीचे लाडू. तर त्यासाठी साहित्य बघूया. इथे या वाटीने, जेवणाची आपली वाटी, या वाटीने 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे. बेसन पीठ आपलं रेग्युलर यूजचं घरचं बेसन पीठ आहे. त्यानंतर याच वाटीने 1.5 वाटी साखर घेतलेली आहे पाक करण्यासाठी. तर आधी आपण बुंदी काढून घेऊया. सुरुवात करूया. या वाटीने पाणी घालते मी आणि मग तुम्हाला किती वाट्या पाणी लागलं मला ते सांगते. थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या, अशा प्लेन झालं पाहिजे. किती वाट्या पाणी लागतं ते मी तुम्हाला सांगते. तर हे बघा, अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला. थांबत थांबत नाही पडलं पाहिजे, सलग पडलं पाहिजे. आणि मला 2 टेबलस्पून पाणी फक्त उरलेलं आहे. आधी 1 वाटी आणि नंतर 1 वाटीतलं 2 टेबलस्पून पाणी उरलेलं आहे. कलर मिक्स करून घेऊया. फूड कलर टाकते मी थोडासा. आता आपल्याला कलरफुल बुंदी करायची म्हणून आपण 2 वाट्यांमध्ये 1-1 चमचा काढून घेतलेला आहे, 1-1 पळी. आणि यात 2 कलर आपण मिक्स करणार आहोत, एक हिरवा आणि एक लाल कलरचा. आणि यात आपण हा लेमन कलर टाकणार आहोत, जिलेबीचा कलर पण म्हणतात याला. आणि मिक्स करून घ्यायचं. पहिली बॅच थोडीशी करून बघायची आणि मग वाटलं की खूप घट्ट वाटतंय आपल्याला, तर थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. आता या वाटीमध्ये मी रेड कलर टाकते. अजून थोडं टाकते. यात ग्रीन टाकते. लाडूमध्ये आपण मगज बी पण टाकणार आहोत. 3 कलर तयार झालेले आहेत. आता बुंदी तळायला घेऊया. एकीकडे मी तेल तापायला ठेवलं आणि गॅस फुलच ठेवायचा आहे. फुल गॅसवरच बुंदी काढायची. तेल तापले का बघूया. छान तेल तापलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, असा एक झाऱ्या सर्वांकडेच असतो. आता माझ्याकडे ती बारीक झाऱ्या नाही आहे. बुंदी काढायचा झाऱ्या पण असतो, तो नाही आहे. त्याच्यामुळं मी असं करते. 1 पळी घ्यायची आणि हा झाऱ्या पळीने असं टाकत राहायचं. ऑटोमॅटिक बाजूला होत राहतात याचे दाणे. हे बघा, बुंदी आजूबाजूला जाते. थोडंसं हलवलं तरी चालेल, नाही हलवलं तरी ऑटोमॅटिक पडतं ते. आणि जास्त पण कुरकुरीत करायची नाही आहे ती. होत आली की लगेच काढून घ्यायची. असा ओला कपडा करून घ्यायचा आणि पाठीमागून आणि इकडनं पण पुसून घ्यायचं, नाही तर मग बुंदी गोल पडत नाही. त्यासाठी असं पद्धतीने करून घ्यायचं आणि मग पुन्हा सुरू करायचं. आता मी तुम्हाला कलरचे दाखवते. अर्धा टेबलस्पून पाणी टाकले मी त्यात. मला थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी थोडंसं अर्धा टेबलस्पून पाणी टाकलं.
जास्त कुरकुरीत केली ना मग पाकात ती मुरत नाही, पाक शोषून घेत नाही, म्हणून मग जास्त कुरकुरीत नाही करायची, खारी बुंदीसारखी नाही करायची. सर्व काढून घेऊया. आता आपली सर्व बुंदी तळून झालेली आहे. हे बघा, हा हिरवा. तर आता पाक करायला घेऊया. पाक करण्यासाठी ही मी तीच कढई वापरते आहे. 2 वाट्या साखर घेतली आणि 1 वाटी पाणी. आता पाक चांगला शिजवून घेऊया. आता आपला पाक होत आलाय. असं झालं तरी चालेल. गॅस बंद करूया आणि सर्व बुंदी यात मिक्स करून घेऊया. आता ह्या बुंदीने सर्व पाक शोषून घेतला पाहिजे. थोडा वेळ आपण हिला झाकून ठेवणार आहोत, 15 ते 20 मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास. हा पाक सगळा शोषून घेईपर्यंत. छान मिक्स झालंय. आता याच्यावर आपण झाकण ठेवून अर्धा पाऊण तास ठेवलं तरी चालेल. छान शोषून घेईल म्हणजे बुंदी. यात मी मगज बी पण टाकणार आहे. हे 3 चमचे घेतलेले आहे मी. टाकून घेते आताच. याला पंपकिन सीड्स पण म्हणतात, मगज बी पण म्हणतात. छान एक जीव करून घ्यायचं आणि मग अर्धा पाऊण तासाने आपण लाडू बांधायला घेऊ. तोपर्यंत बुंदी सर्व पाक शोषून घेईल आणि मग रसरशीत लाडू तयार होतील. हे बघा, आपला छान पाक मुरलाय. आता लाडू वळायला घेऊया. बघू शकता, एक लाडू बनवून दाखवते. किती छान वळतोय लाडू. अशा प्रकारे आता मी सर्व लाडू बांधून घेते. चला तर मग आपले लाडू वळून तयार आहे. बघू शकता तुम्ही, अतिशय छान झालेले आहेत आणि गोडानेही अगदी व्यवस्थित झालेले आहे. परफेक्ट प्रमाण आहे. अशा प्रमाणात तुम्ही करून पहा. आणि 2 वाट्या बेसन पिठात 20 लाडू तयार झालेले आहेत. मी तुम्हाला तोडून पण दाखवते. बघा, अतिशय छान तयार झालेले आहेत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.